चला, आले का सगळे? चला पटापट लेक्चर सुरुवात करूया. चला. हा, एवढे दिवस कुठे होतात? सुट्टीवर होतो. चला, सगळे आलेले आहेत ऑनलाईन. तर आज आपल्याला शिकायचं आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल. डायपोल शब्द महत्वाचा आहे. कशामध्ये? इन अँड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. आता डायपोल काय ते तुम्हाला सांगितलंय. पहिलं जे दिलेलं आहे त्याची डायग्राम ड्रॉ करायची. काय सांगितलंय? एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. डिस्क्याव 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 अशी एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि ही एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड तयार कशी करतात? इथे एक प्लेट लावायची, इथे एक प्लेट लावायची, एकाला पॉझिटिव्ह टर्मिनल, एकाला निगेटिव्ह टर्मिनल, आणि दोन प्लेटमध्ये डिस्टन्स ठेवलं की त्याच्यामध्ये युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तयार होणार. हे तर आपल्याला 11वी मध्ये झालेलं आहे. ओके. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड स्टार्ट होते ही निगेटिव्ह चार्जेस पासून आणि एंड होते, सॉरी, इलेक्ट्रिक फील्ड स्टार्ट होते पॉझिटिव्ह चार्जेस पासून आणि एंड होते निगेटिव्ह चार्जेस मध्ये. ही झाली एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. त्याच्यामध्ये काय ठेवायचं? तुम्हाला डायपोल ठेवायचा. ह्या डायपोल घेतला आणि याच्यामध्ये मी ठेवला. ओके. समजा मी सुरुवातीला डायपोल असा उभा ठेवला. आता डायपोल म्हणजे हे काय सांगायला नको, माहित नसेल तर मागचे 2 व्हिडिओ तुम्ही बघा. डायपोल उभा ठेवलाय, तुम्ही आडवा पण ठेवू शकता, तुमची मर्जी. डायपोल म्हणजे काय? तर डायपोल म्हणजे एका साईडला पॉझिटिव्ह चार्ज असतो, एका साईडला निगेटिव्ह चार्ज असतो. एक निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज असतं आणि याच्या मधलं डिस्टन्स असतं हे 2L. किती डिस्टन्स असतं? हे 2L. हे एवढं डिस्टन्स 2L म्हणजे हा L आणि हा L, याला म्हणतात इलेक्ट्रो डायपोल. असं आडवा पण बघू शकता. डिस्क्याव ए प्लस क्यू ए मायनस क्यू, उलट बोलतो मी. आणि हे डिस्टन्स असतं 2L. याला म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोलची पॉवर केवढी असते? P इज इक्वल टू 2QL. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याला इलेक्ट्रिक डायपोल म्हणतात. इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे P, जी व्हेक्टर क्वांटिटी आहे त्याला डायरेक्शन सुद्धा असते. कुठून असते? निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे असते. हा, आपला मुद्दा काय होता? इलेक्ट्रिक फील्डमध्ये कुठली एक्सटर्नल. त्याच्यामध्ये काय ठेवला? तुम्ही एक डायपोल घेतलात आणि त्याच्यामध्ये ठेवलात, तर काय होणार? तर याच्यावर फोर्स लागणार का? हा जो निगेटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह कडे अट्रॅक्ट होणार. याला फोर्स लागणार या डायरेक्शनने, या डायरेक्शनने. आणि हा पॉझिटिव्ह आहे तो इकडे अट्रॅक्ट होणार, हा होणार या साईडला जाणार. म्हणजे दोन्ही साईडला दोन फोर्स. हा एक एफ फोर्स आणि हा पण एक एफ फोर्स. दोघांची डायरेक्शन आहे अपोजिट. मग मला सांगा, 11वीचं आठवून सांगा, जर इक्वल अँड अपोजिट जर फोर्स लागत असतील, एक फोर्स या डायरेक्शनला एक फोर्स या डायरेक्शनला, तर तो ऑब्जेक्ट काय होणार? एक फोर्स वर लागतो, एक फोर्स खाली लागतोय. इकडे फोर्स वर लागला, इकडे फोर्स खाली लागला, तर हा टॉर्क क्रिएट होणार. म्हणजे हा थोडासा फिरणार तो. आणि मग शेवटी डायपोल. आता मी फिरलेला डायपोल दाखवतो तुम्हाला. आता मज्जा बघा. हे टक 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 टक, हा डायपोल फिरला. फिरला. ओके. तिरका झाला डायपोल. टॉर्क लागला त्याच्यावर. ओके. टॉर्क लागला, इकडे आला प्लस मायनस क्यू, इकडे गेला प्लस क्यू, इकडे फोर्स लागला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, इकडे पण फोर्स लागला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची व्हॅल्यू किती असते? क्यू मल्टिप्लाय बाय ई. हा बेसिक फॉर्म्युला आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक आपण 1/4 Q1 Q2 वगैरे, हा त्याच्या अगोदरचा फॉर्म्युला लागला. इकडे या डायरेक्शनला लागला, हा सेम फोर्स इकडे पण लागणार कारण चार्जेस तर सेम आहे, दोन्हीकडचे चार्जेस सेम आहे. ही फोर्सची झाली व्हॅल्यू. ओके. याच्याने तयार होणार टॉर्क लागणार. ओके. हा टॉर्क अँगल तयार करतोय इलेक्ट्रिक फील्ड बरोबर थिटा अँगल तयार करतोय. इलेक्ट्रिक फील्ड आणि हा टॉर्क जो डायपोल आहे याच्यामध्ये थिटा अँगल आहे. मग काय तयार झाला? टॉर्क तयार झाला. ओके. टॉर्क. आता 11वी मध्ये हे पण शिकलोय की इलेक्ट्रिक डायपोलवर टॉर्क किती लागतो, तर त्याचा फॉर्म्युला आहे P क्रॉस ई. असा. ई म्हणजे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड, पी म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल. जर तुम्ही याचा मॅग्नेट्यूड फॉर्म मध्ये लिहिलं तर पीई साइन थिटा, हा असा फॉर्म्युला तयार होईल. टॉर्क ऍक्टिंग ऑन अ डायपोल. टॉर्क लागला. पण आपल्याला काय काढायला सांगितलंय? आपल्याला सांगितलंय पोटेन्शियल एनर्जी काढायला. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे यू. यू काढायचं असेल तर आपल्याला करावं लागेल वर्क डन. आणि वर्क डन हे पोटेन्शियल एनर्जीच्या, चेंज इन वर्क डन हा पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्म मध्ये होणार. वर्क डन काढायचं म्हणजे काय करणार? तुम्हाला याच्यावर लावावं लागेल एक्सटर्नल टॉर्क. इम्पॉर्टंट पॉइंट आहे एक्सटर्नल टॉर्क. हा टॉर्क आहे, हा इंटरनल आहे. एक्सटर्नल म्हणजे तुम्ही ताकद लावायची. काय होत आहे? हा इकडे असा रोटेट होतोय ना, हा इकडे जाणार आणि हा इकडे जाणार, हा असा रोटेट होतोय. तुम्ही स्वतः ताकद लावायची आणि त्याला अपोजिट डायरेक्शनने मूव्ह करायचं, म्हणजे त्याच्या अपोजिट की याला बॅलन्स करेल तो एक्सटर्नल टॉर्क तुम्ही लावायचा. त्यासाठी तुम्हाला वर्क डन करायला लागणार. ओके. ओके. वर्क डन फ्रॉम थीटा नॉट टू
थिटा, म्हणजे सुरुवातीला समजा थिटा नॉट अँगल आहे, त्याला तुम्ही ताकद लावून असा वळवलात आणि शेवटी अँगल झाला थिटा. हा स्टार्टिंगचा अँगल आणि हा फायनल अँगल. ओके, मग तुम्हाला वर्क डन करावं लागेल. वर्क डन. ओके, पहिला मी वर्क डन काढतो. ओके, वर्क डन इज इक्वल टू, वर्क डनचा फॉर्म्युला काय असतो बालानो? वर्क डनचा फॉर्म्युला एफ मल्टिप्लाय बाय एस असतो. एफ म्हणजे फोर्स, पण इथं फोर्स कोण लावतोय? टॉर्क फोर्स लावतोय. मग एफ ला रिप्लेस केला टॉर्कने. त्याच्यानंतर डिस्टन्स, पण इथं डिस्टन्स आणि इथे अँगल आहे. मग काय करतो? पहिला छोटा डिस्टन्स घेतो, मल्टिप्लाय बाय डी थिटा. ओके, याच्याशी बरोबर एक्झॅक्टली सिमिलर आहे. मला वर्क डन काढायचं आहे कुठून? इनिशियल अँगल टू फायनल अँगल. इकडे पण इंटिग्रेशन करतो, इनिशियल अँगल टू फायनल अँगल. हा झाला चेंज इन वर्क डन. हा झाला छोटा वर्क डन काढणार मी. फायनल, इनिशियल टू फायनल हा टोटल वर्क डन झाला. ओके, याच्यामध्ये मी टॉर्कचा फॉर्म्युला भरतो. बघा, इक्वेशन नंबर फर्स्ट, पी मल्टिप्लाय बाय ई साइन थिटा आणि हा डी थिटा. ओके, याच्यामध्ये कॉन्स्टंट काय? डायपोल तर चेंज होणार नाही. इलेक्ट्रिक फील्ड एक्सटर्नल ही सेमच आहे, फक्त अँगल तुम्हाला चेंज करायचे. सगळ्या गोष्टी मी बाहेर काढतो. ओके, सगळ्या गोष्टी. वर्क डन इज इक्वल टू पीई थिटा नॉट टू थिटा साइन थिटा डी थिटा. त्याच्यानंतर वर्क डन पीई साइन थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा. लिमिट लावूया, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट. सुरुवातीला आपण थिटा पहिला ठेवूया, कॉस थिटा, त्याच्यात नियमाचं रूलचं मायनस साइन. नंतर परत लोअर लिमिट ठेवूया, कॉस थिटा नॉट. अप्पर लिमिट पहिला ठेवा, लोअर लिमिट ठेवलं. हे निगेटिव्ह साइन हे ऑलरेडी आहे आणि हे मायनस आपल्या रूलचं साइन आहे. ओके, पीई त्याच्यानंतर मायनस कॉस थिटा, मायनस मायनस होणार प्लस कॉस थिटा नॉट. याला जरा ऍडजस्टमेंट करतो. ऍडजस्टमेंट म्हणजे थिटा नॉटला अगोदर लिहितो, याला पाठी ठेवतो. कॉस थिटा नॉट मायनस कॉस थिटा. हा आहे चेंज इन वर्क डनचा फॉर्म्युला. तुम्ही वर्क डन कुठून केलं? थिटा नॉट टू थिटा. स्टोअर कशात मध्ये झालं? पोटेन्शियल. यू म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन कन्वर्ट इन टू पोटेन्शियल एनर्जी. हा झाला फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल इन अन एक्सटर्नल फील्ड. आता आपण दोन केसेस बघूया. ओके, हे जरा पुसतो. फॉर्म्युला आपला रेडी झालेला. केस फर्स्ट, अगोदर मला इनिशियल पोटेन्शियल हे झिरो आपल्या मनाने घ्यावं लागतं. जसं ही वस्तू मी हातावर ठेवली, समजा इथे झिरो पोटेन्शियल वाढत गेलं. मग झिरो कुठे? मी इनिशियल पोटेन्शियल झिरो घेतो, म्हणजे जेव्हा थिटा नॉट असेल तेव्हा पोटेन्शियल मी झिरो पकडतो. ओके, त्याच्यामुळे हा चेंज इन पोटेन्शियल आहे. चेंज इन पोटेन्शियल तो नुसता यू तयार होईल. ओके, यू. आता बघा, जर इफ इनिशियली डायपोल इज ॲट 90 डिग्री विथ एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड. एक गोष्ट राहिली इथे, हा जो टॉर्क लावलाय हा टॉर्क एक्सटर्नल आहे, त्याच्यामध्ये हे लिहायला विसरू नका. आपली पहिली केस काय सांगितली? हा जो डायपोल आहे, डायपोल तो सुरुवातीला समजा असा उभा आहे, म्हणजे काय? 90 डिग्री. हा इलेक्ट्रिक फील्ड आहे, त्याच्याशी हा 90 डिग्री मध्ये असेल तर त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होईल बघा. हा फॉर्म्युला यूज करतो, यू पीई. इथं लिहितो यू पीई. इनिशियल अँगल 90 डिग्री. हा थिटा नॉट म्हणजे इनिशियल, हा 90 डिग्री. कॉस 90 किती? कॉस 90 झिरो. मग हे निघून गेलं, राहिलं काय? कॉस थिटा. यू इज इक्वल टू निगेटिव्ह साइन बाहेर आलं, निगेटिव्ह पीई कॉस थिटा. दिस विल बी युअर पोटेन्शियल एनर्जी ऑफ इलेक्ट्रिक डायपोल इफ डायपोल इनिशियली ॲट परपेंडिक्युलर. उभा असेल तर ही निगेटिव्ह पोटेन्शियल एनर्जी येईल, मॅक्झिमम म्हणू शकता. सेकंड केस बघा. आता सेकंड केस, इफ हा जर डायपोल इनिशियलीच आडवा असेल, स्टार्टिंगलाच उभा ठेवला आणि बटन ऑन केलं तर कुठे फिरेल तो, असं त्याने विचारलंय. तर त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी किती असेल? इफ थिटा नॉट इज इक्वल टू 0 डिग्री, स्टार्टिंगलाच इलेक्ट्रिक डायपोल आडवा ठेवला इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, तर फॉर्म्युलामध्ये काय चेंज होईल बघा. हा बघा, यू पीई कॉस 0 1 हे 1 आलं, मायनस कॉस थिटा. हा झाला पोटेन्शियल एनर्जी. किती पोटेन्शियल एनर्जी? केव्हा? जेव्हा डायपोल हा आडवा असेल तेव्हा. हे सगळं तुम्हाला 3 ते 4 मार्काला एक्झामला येतं. समजलं डेरिव्हेशन? याची एक्झाम्पल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया की याच्यावरती बोर्डमध्ये
कसे न्यूमरिकल येतात हे तुम्हाला मी सॉल्व्ह करून देणार आहे. त्यामुळे पुढच्या लेक्चर तुम्ही नक्की वाट बघा. तोपर्यंत हे सगळं समजून घ्या. हा, अजून एक गोष्ट राहिली की तुम्ही मधली 2-3 पानं का नाही शिकवली. पानं सोडली तुम्हाला दाखवतो. हे बघा, मी डायरेक्ट हा पार्ट तुम्हाला शिकवलाय. हा पार्ट त्याच्यामधली हे पेज हे 2 पेज तुम्हाला शिकवले. त्याचं कारण असं आहे, बोर्डाला याच्यावर जास्त क्वेश्चन येत नाहीत. 90% किंवा 95% क्वेश्चन इकडे येतात. याच्या अगोदर पण आहे एक्सटर्नल फील्ड, पण याच्यावर 10% 5% आलं तर आलं, नाही तर येत नाही. त्याच्यामुळे हा पार्ट मी घेतलेला नाही. टाइम वेस्ट नको म्हणून जे बोर्डाला पडणारे आहेत गॅरंटेड तेवढेच मी घेतो. ओके, ठीक आहे. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय.